हो हो, अगं सांगितल्याशिवाय मालाची विक्री होणार तरी कशी का? ऐक तर मग. सांग सांग लवकर. काय घेतलंयस बाजाराला का? काय घेतलंय? पण तुझे साबू काय ना सोनी? काय म्हणजे काय? अगं आठ म्हटलं मेली. हा हा, तुम्हा पोरीने हे असंच वेगळं वाटतं का? सर बाजूला म्हणे घेतलंय लोणी. काय घेतलंय? पण ताजा घेतलंयस ना? आणि पहिल्या धाऱ्यातच घेतलंयस ना? हा बाजूला. काय घेतलंय? चांगला घुसळून घेतलंयस की? हा घट्ट आहे ना? नाहीतर हळून हळून पातळ व्हायचं. सर बाजूला म्हणे दही घेतलंय. आता तू काय घेतलंस का बाजारला? काय घेतलं? मला वाटलं त्या सागरला भरला की काय ताकच घेतलंयस ना? हा सर बाजूला. आता पोरी निघूया ना बाजारला आपण. चला चला लवकर. आता काय राहिलंय मावशी मावशी? आम्हा सारा पूर्ण विचारच पण तू काय देते त्याने सांगितलं बघ. असं घाबरत काय विचारतेस? नीट बोल ना. अगं मी घेतलंय ना. अगं मी घेतलंय ते चुपायचं असतं ते. अगं मावशी काय? अगं काय म्हणून काय विचारते? अगं चुपायचं असतं ते. मावशी काय? अगं
चुपायचं म्हणजे चुकणी नव्हे. मग अगं हातात घेतलं की होतं कडक आणि तोंडात घातलं की होतं नरम. अगं मावशी काय ना ते अगं दुधाची पेप्सी घेतली मेलेनो. त्याची पेप्सी होय. हा हा जर निघूया ना बाजारला. चल तर मग चला लवकर. एक थंडी वाजली बरी वाटते. धन्यवाद रसिकन हो. आलेलं बक्षीस प्रमाणे आहे. जन्म दिला आईने पालन केले पित्याने. जन्म दिला आईने पालन केले पित्याने. मुन्ना भरतारांचं नाव घेते पत्नी या नात्याने. त्याप्रमाणे ऋतिक राऊत आणि पार्थ खानविलकर तसेच सूरज पडिये, गणराज सावंत हे मावशीसाठी फिदा झालेले आहेत. तरी मावशीने यांची नाव घ्यायची आहेत. ऋतिक राऊत आणि पार्थ खानविलकर चांदीच्या ताटात फणसाचे घरे. चांदीच्या ताटात फणसाचे घरे. ऋतिक भरतार दिसतात बरे पण वागवतील तेव्हा खरे. तसेच पार्थ खानविलकर यांचं देखील मावशीने सुंदर असं नाव घ्यायचं आहे. पार्थ खानविलकर. तापून तापून दुधाला आली साय. तापून तापून दुधाला आली साय. पाच भरतारांचं नाव घेते. मला वाटलं ते गटारात पडले की काय. आहे ना? त्याप्रमाणे सूरज पडिये यांचं देखील मावशीने सुंदर असं नाव घ्यायचं आहे. सूरज पडिये. केळीचं पान टाटर फाटलं. केळीचं पान टाटर फाटलं आणि सूरज सुरज भरतारांचं नाव घेते. मला बाई कसं तरी पान टारटार पान धन्यवाद रसिकजन हो. आमचे शिष्य तसेच माझे मित्र वैभव दादा पडिये हे श्रीकृष्ण गीत गात आहेत. तरी सर्वांनी लक्ष असू द्या.